कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही बाबा झालात. सिस्टरने नव्या नव्या छोट्याशा आपल्या बाळाला त्याच्या हातात देत म्हटलं आणि त्याने एकदाचं हुश्य केलं. इतके दिवस सोनोग्राफीत बघून कल्पनेत रंगवलेलं ते बाळ फायनली त्याच्या हातात आलं होतं. सोनोग्राफीतल्या बाळाचा बाबा आता खराखुरा बाबा झाला होता. नमस्कार, मी डॉक्टर रचना कौसुम नाटेकर. सॉर्टेड संस्कारच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण सगळ्यात खंबीर दिसणाऱ्या बाबाच्या मनातल्या सगळ्यात हळव्या कोपऱ्याबद्दल बोलणार आहोत. आई होणारी आपली बायको, ते इवलसं बाळ, या सगळ्यामध्ये जबाबदारीचा मुखवटा तोंडावर लावून फिरणाऱ्या बाबाकडे, त्या नव्या नव्या बाबाकडे खरंच आपलं लक्ष गेलंय का? तिच्या इतक्याच मानसिक तणावातून तोही प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नंतर जात असतो. डिलिव्हरी नंतर त्याला फक्त इतकंच समाधान असतं की किमान आता हे बाळ आपल्याला दिसतंय, आपल्या हातात आहे. आता त्याला जबाबदारीची जाणीव एका वेगळ्या पातळीवर होत असते. ते म्हणजे हे बाळ हे आता आपल्या समोरचा आयुष्यभराचा प्रोजेक्ट आहे. सायंटिफिकली असं बघितलं गेलंय की जेव्हा बाबा स्वतःच्या बाळाला हातात घेतो तेव्हा त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन हॉर्मोनची लेवल वाढते आणि टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची लेवल कमी होते. त्याचाच परिणाम हा होतो की त्याचा डॅड ब्रेन ऍक्टिव्हेट होतो आणि मग आतापर्यंत रात्रभर घोरत झोपणारा तो अचानक बाळाने थोडंसं काही केलं तरी उठून बसतो. त्याला काय झालंय बघतो. त्याला झोपलेल्या बाळालाही खूप वेळापर्यंत थोपटता येतं किंवा बाळाला थोडासा ताप आला तरी बाबाही तापाने फणफणतो. अशा अनेक गोष्टी आईला बघायला मिळतात. तसंच त्यालाही बिचाऱ्याला दोन दोन बाळांना सांभाळायचं असतं. एक त्याचं बाळ आणि अनेकदा बाळासारखंच वागणारी त्याची बायको. या सगळ्यामध्ये तो विसरतच जातो की आपल्यालाही इमोशनल हेल्थ आहे आणि त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे मुलांना लहानपणीपासून शिकवलं जातं की तू मुलगा आहेस ना, मग रडायचं नाही, रडतोस काय मुलीसारखं. पण ही सगळी भावना त्याच्यात इतक्या खोलवर बिंबवली जाते की जसं वय वाढत जातं तशी मुलं स्वतःच्या भावना व्यक्त करणंच विसरून जातात. ते हे विसरूनच जातात की आपल्यालाही भावना व्यक्त करायचं स्वातंत्र्य, ज्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेसिंग देअर इमोशन्स म्हणतात, ते आहे. प्रेग्नन्सीच्या पहिल्या दिवसापासून आईला बाळ, त्याच्या मानसिक आणि शारीरिक हालचाली सगळं जाणवत असतं, पण बाबाला ते जाणवत नसतं. त्यामुळे बाबाला बाळ हातात आल्यानंतर अचानक ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागते. परिणामतः अनेक बाबा ओव्हर थिंकर होतात. आपलं बाळ व्यवस्थित असेल ना, नीट असेल ना, त्याने खाल्लं असेल ना, त्याचं काय होत असेल, त्याला दुखत असेल का, एक ना अनेक फायनान्सेस, अशा अनेक चिंता त्याला भेडसावायला लागतात. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्वाचं असतं ते लहानपणीपासूनचं मनावर झालेलं प्रोग्रामिंग की आपल्या ह्यातल्या कोणत्याही भावना व्यक्त करायच्या नाहीयेत. त्यामुळे मुलांना लहानपणीपासून हे शिकवणं गरजेचं आहे की तुम्ही एक्सप्रेस व्हा. त्यांना त्यांच्या सगळ्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करायला शिकवा. खूप वर्षांपूर्वी माधुरी दीक्षितने एक ऍड कॅम्पेन केलं होतं की लड़कों को ये मत सिखाओ कि लड़के रोते नहीं है, लड़कों को ये सिखाओ कि लड़के रुलाते नहीं है. आणि हे सगळं आता वेळ आलीये की आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. मुलींचं मानसिक स्वास्थ्य, पोस्टपार्टम डिप्रेशन, या सगळ्याबद्दल आता बरीच चर्चा व्हायला लागलीये. लोक हे गोष्ट मान्य करायला लागली. पण मुलांच्या मेंटल हेल्थ बद्दल, त्या बाबाच्या मेंटल हेल्थ बद्दल कोणीच बोलत नाही. पण तो बाबाही तितक्याच मेंटल स्ट्रेस मधून प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नंतर जात असतो. त्याला फक्त पोस्टपार्टम डिप्रेशन सारखा कोणता गोंडस शब्द नाहीये, एवढंच. अनेकदा बाळाला काही झालं किंवा बाळ कुठे धडपडलं तर आई निवांत असते आणि बाबा मात्र आकाश कोसळल्यासारखा वागत असतो. कारण त्याला असं वाटत असतं की हे बाळ म्हणजे आता फक्त माझी जबाबदारी आहे, आता ह्याचं माझ्याशिवाय काय होणार. आणि ती आई निवांत झालेली असते डिलिव्हरी नंतर की आता अजून बाकीचे पण लोक आहेत की जे बाळाची काळजी घेतील. सो हे सगळ्या बाबांनी समजून घेणं गरजेचं आहे की ते बाळ ही दोन्ही पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि दोघांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. तसंच घरातल्या इतर व्यक्तींनी, जसं की आजी आजोबा, त्यांनी त्या नव्या नव्या आई बाबांना त्यांच्या इमोशनल हेल्थला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तसंच आता परिस्थितीनुरूप आपण रडणं किंवा भावना व्यक्त करणं ह्या गोष्टी जेंडर बायस्ड असतात हा समज फोडून काढणं गरजेचं आहे.
आणि आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे की तुम्हाला ज्या भावना वाटतायत, ज्या गोष्टी वाटतायत त्या मनमोकळेपणाने व्यक्त करा. आणि मग कदाचित ही जेन झी जेव्हा पेरेंट्स होतील त्यावेळेला त्यातला बाबा जो असेल तो स्वतःच्या भावना खूप मनमोकळेपणाने व्यक्त करेल. न जाणो त्याच्यानंतर त्यांच्या भावनांनाही पोस्टपार्टम डिप्रेशन सारखं एखादं गोंडस नाव मिळेल. तर आजच्या भागात इथंच थांबते. तुमच्या काही सजेशन्स असतील तर खालती कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तसंच आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमच्या सॉर्टेड संस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत घडा आणि घडवत राहा. हॅपी पॅरेंटिंग.